आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे असे अवैध धंदे करणार आहेत त्यांनी सावध व्हावं। या निवडणुकीच्या नंतर त्यांचा बी बंदोबस्त केला जाईल। अवैध धंद्याचं जाळं काही पुढाऱ्यांनी निर्माण केलेलं आहे, काही भुरट्या लोकांनी निर्माण केलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांचे जे पंतू आहेत त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की जे गद्दार आहेत, जे बेईमान आहेत आणि इतिहासामध्ये नोंद करणारी घटना आहे बांधवांनो, मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की आंबेडकर घराणं कुणाला तरी लातूरमध्ये येऊन गद्दार म्हणणं आणि सुजातदादा आंबेडकरांनी आवाहन केलं की गद्दारांना त्यांची जागा दाखवा आणि या निवडणुकीमध्ये त्यांना पालतं पाडा असं आवाहन त्यांनी केलं। आणि या ठिकाणचा आंबेडकरी माणूस निश्चितपणानं, या ठिकाणचा मुस्लिम माणूस, या ठिकाणचे 12 बलुतेदार असतील, जे 18 पगड जातीची माणसं आहेत, या जे जे उर काढून या समाजाचे उभं टाकतील त्यांना पालतं पडल्याशिवाय येणाऱ्या निवडणुकीत राहणार नाही, एवढे या ठिकाणी आपल्याला। नमस्कार, आपण पाहत आहे महाराष्ट्र जीवन न्यूज। आज सध्या लातूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे। या रणधुमाळीमध्ये प्रभाग 7 मध्ये आतिश चिकटेजी इथं थांबलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण हितगुज करणार आहोत की नेमक्या प्रभागामधील काय समस्या आहेत, कोणत्या समस्यावर ते जास्त फोकस करणार आहेत। आतिशजी, काय सांगाल, कशा पद्धतीच्या कोणत्या समस्या घेऊन आपण नेमकं मतदानाला या भागामध्ये आदरणीय आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या मागच्या काळामध्ये प्रचंड मोठं काम झालेलं आहे आणि हा प्रभाग काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। आणि गत विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय नेते अमित विलासरावजी देशमुख साहेबांना प्रचंड मोठं आघाडी देण्याचं काम या प्रभागाने केलेलं आहे। हा काँग्रेस आणि आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि निश्चितपणानं आमच्या पुढे विरोधकाचा निभाव लागणार नाही। विरोधकांनी फक्त डिपॉझिट वाचून दाखव आणि आमची लढाई ही भाजप सोबत आहे। या देशामध्ये जे संविधान बदलत आहेत, इथला आंबेडकरी माणूस, इथला दलित मुस्लिम माणूस निश्चितपणानं या प्रभागामध्ये संविधानाच्या बाजूने आहे आणि संविधान जे विरोधी आहेत त्यांचा या ठिकाणी त्यांना पालतं पडल्याशिवाय राहणार नाही। त्या दिवशी जाताना सुजात आंबेडकरांनी सुद्धा असंच वक्तव्य केलं होतं की जे चिकटेजी आहेत हे चिकटेजी आमचे निवडून येणारच आहेत। मला एक सांगा, त्या दिवशी रवींद्र चव्हाणांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं, त्याचा परिणाम कुठेतरी विरोधकांना होणार आहे का? वाईट बॅड इफेक्ट होणार आहे का? या लातूर जिल्ह्याचं नाव संबंध देशामध्ये ज्यांनी केलं ते दिवंगत नेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी लातूरची वाटचाल झालेली आहे, विकासाकडे जी आगेचूक या ठिकाणी झालेली आहे, निश्चित त्या नेत्याबद्दल असे अनुद्गार काढणं हे येऊन लक्षात येते की संस्कारहीन माणसं जर राजकारणात आली त्याचं काय होतं, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब आहेत। एखाद्या दिवंगत व्यक्तीबद्दल, स्मृतिशेष व्यक्तीबद्दल बोलू नये असं आपल्या समाजामध्ये प्रघात आहे, पण त्यांनी कुठंतरी आपली पातळी सोडून असं वक्तव्य केलं। त्याचं उत्तर या लातूर जिल्ह्यातली, लातूर शहरातली जनता निश्चितपणे 15 तारखेला देईल आणि विलासरावजी देशमुख साहेबाच्या पाठीमागे लातूर सदैव पाठीमा आहे आणि लातूरच्या भूमिपुत्राचा अपमान लातूरची जनता कदापि सहन करणार नाही। प्रभागामध्ये 2 नंबरचे अवैध धंदे खूप चालतात, मटका असेल, जुगार असेल, व्याजीभट्टी असेल, तर या अवैध धंद्यावर चाप आणण्यासाठी आपण काय उपाययोजना आखणार आहात? या प्रभागामध्ये जे जे वाईट आहे त्याच्या विरोधात छाती ठोकून आम्ही निश्चितपणानं या प्रभागामध्ये उभा आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे असे अवैध धंदे करणार आहेत त्यांनी सावध व्हावं। या निवडणुकीच्या नंतर त्यांचा बी बंदोबस्त केला जाईल। शेवटचा प्रश्न घेतो, महिला सुरक्षिततेसाठी आपल्या काय उपाययोजना असणार आहेत? काय व्हिजन आहे आपलं महिला सुरक्षिततेसाठी? या भागामध्ये प्रचंड मोठं असं अवैध धंद्याचं जाळं काही पुढाऱ्यांनी निर्माण केलेलं आहे, काही भुरट्या लोकांनी निर्माण केलेलं आहे। निश्चितपणानं आमची उमेदवारी ही लोकांच्या सेवेसाठी आहे। आमची उमेदवारी या भागातल्या गरीब माणसाच्या न्याय आणि अधिकाराची आहे आमची उमेदवारी आणि ही निवडणूक इथल्या जनतेने हातात घेतलेली आहे। प्रचंड मोठ्या मताधिक्यानं 4 जागा, या प्रभागातील 7 मधील जागा प्रचंड मोठ्या मताधिक्याने लातूर शहरामध्ये निवडून येतील, याच्यामध्ये आमच्या मनामध्ये शंका नाही। काही दलबदलू लोक असतील, आदरणीय सुजातदादा आंबेडकर साहेबांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांचे जे पंतू आहेत त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की जे गद्दार आहेत, जे बेईमान आहेत आणि इतिहासामध्ये नोंद करणारी घटना आहे बांधवांनो, मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की आंबेडकर घराणं कुणाला तरी लातूरमध्ये येऊन गद्दार म्हणणं आणि सुजातदादा आंबेडकरांनी आवाहन केलं की गद्दारांना त्यांची जागा दाखवा आणि या निवडणुकीमध्ये त्यांना पालतं पाडा असं आवाहन त्यांनी केलं। आणि या ठिकाणचा आंबेडकरी माणूस निश्चितपणानं, या ठिकाणचा मुस्लिम माणूस, या ठिकाणचे 12 बलुतेदार असतील, जे 18 पगड जातीची माणसं आहेत, या जे जे उर काढून या समाजाचे उभं टाकतील त्यांना पालतं पडल्याशिवाय येणाऱ्या निवडणुकीत राहणार नाही, एवढे या ठिकाणी आपल्याला बोलतो। नक्कीच, तर
चिकटे सर हे उच्च विद्याविभूषित आहेत, ते ॲडव्होकेट आहेत आणि त्याचा फायदा कुठेतरी महानगरपालिकेमध्ये सुद्धा होणार आहे. सुजाण मतदारांनी याचा विचार करावा, उच्च विद्याविभूषित उमेदवाराला मतदान द्यावा असंही आवाहन इथल्या प्रभागामधून इथल्या उमेदवारासाठी होत आहे. येणाऱ्या काळामध्ये बघणार आहोत की जनता कुणाच्या पाठीशी राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खयूम शेख सह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, प्रभाग 7, बौद्धनगर, लातूर.